ओबीसीच्या पोरांचं असंच वाटलं की का माझ्या क्षमता नाही राहिल्या ऐकून घ्यायच्या. एक एक पोरग जर आणि आमचं एक एक विद्यार्थिनी पोरग पोरगी जर संपणार असले, तुम्हाला सांगतो आपल्या जिन्याला सुद्धा इथं उभं राहिले जेवढे आहेत ना, आपल्या जिन्याला सुद्धा काय अर्थ नाही. आपला समाज आणि लेकरं संपणार असले काय अर्थ नाही. फुकट पांढरे कपडे घालून इकडे तिकडे हिंडणं, एक दोन अंगठे हातात घालणं आणि हिंडणं, काय त्या फुगीरपणात उपयोग नाही तुमच्या. तुमचं लेकरू जर वन भटकायला लागले नोकरीसाठी आणि भिकाऱ्यासारखं 4 जणांच्या दारात जर उभारणार असलं तर मराठ्यांना तुमच्या कष्टाला काय चीज नाही. तुम्हाला कोण फसवतं हे शोधला पाहिजे तुम्ही. भला आपला पक्ष असला तर चुकीला चुकच म्हणायचं शिका जातीनं. जी जात असं शिकली चुकीला चूक म्हणायची ती जात सुधारली. ज्याने पक्षालाच बाप मानलं जातीला बाप नाही मानलं ती जात नाही सुधरत. तुम्ही नेत्याच्याच पोरं मोठे झाले पाहिजे ही जर भूमिका घेतली तर तुमचे लेकरं कायमचे बरबाद होणार आहेत. तुमची जात कवा मोठी नाही होणार. तुमची जात आधी मोठी करा, मग तुमच्या नेत्याला पण मोठा करा. जातीसाठी एकदा तुटून पडा भांडायला. तुमचं सरकार आहे ना, तुम्हीच तुमच्या सरकारला भांडलं पाहिजे. हे निवडून मी त्यालाच द्या, ह्याही मताचे आहेत आपण. पण ते देणारच नसल, ते जर विषयाचं ताटच आपल्या लेकरा पुढे ठेवणार असलं तर तुम्हाला सुद्धा गोष्टी कळायला पाहिजेत. व्हॅलिडिटीसाठी एका व्हॅलिडिटीसाठी फोन करावा लागतो 50 वेळेस. का रे बाबा फडणवीस साहेब, आमच्या नोंदी असून आम्हाला कसं काय प्रमाणपत्र नाही? आम्हाला व्हॅलिडिटी कोणत्या ओबीसीची व्हॅलिडिटी केली फडणवीस साहेब तुम्ही आतापर्यंत? वंशावळच जुळा ना, महसुली पुरावाच नाही, कुठं वावरच नाही. आता मला सांगा, एखाद्याची नोंद निघाली त्याच्या जन्म मृत्यू त्याच्यावर, किंवा शांत उभा राहा, समाज लय महत्वाचा आहे. तुम्ही मला काही किंमत नाही, तुम्हाला नाही, मला नाही. एखाद्याची नोंद निघाली जन्म मृत्यू त्याच्यावर, काही काही बैल ऐकायला गेले, बैलाच्या दाखल्यावर कोणाची कशावर कुणबी आहे, ज्याची नोंद सापडली ना त्याला म्हणते महसुली पुरावा द्या. त्याला वावरच नाही, त्याची काय चूक आहे? काय राव फडणवीस साहेब, मराठ्यांनाच का फक्त नियम? आणि ज्या जातीत आरक्षणात बसत नाहीत त्यांना पोट जाती आणि उपजाती म्हणून तुम्ही आरक्षणात घातल्या. किती हो तुझ्या भाव, किती टार्गेट करून मारणार रे मराठ्यांचे समाजाचे पोरं? जो समुदाय कधीच आरक्षणात बसू शकत नाही त्यांना तुम्ही पोट जाती उपजाती म्हणून आरक्षणात घातलं. आणि आम्हाला विचारता तो महसुली पुरावा द्या. आता वावरच नाही तुम्ही, त्या 4-5 चक्कर घेऊन लगेच महसुली पुरावा दाखवतो. मस्त पैसे फडणवीस साहेब जाऊन काढा जरा बाहेर, गजत येईल ते. ज्या मराठ्याला वावर नाही ते वावर तरी घेते. काय त्या पैशाचा उपयोग होऊ द्या काही तुमच्या थोडंफार, येऊन द्या गोरगरिबाच्या कामाला. मराठी तरी म्हणते ना आम्हाला 2-3 एकर वावर घेऊन दिलं, नाही ते तसंच व्हायचे जायचे असे कुजून पैसे. एका खेड्यात झालं बघा तसं. एक माणूस लय चिंबूस होता, चिकट, लय पैशावर होतं पण चिकट होतं, कोणाला देतच नव्हतं, नुसते पैसे जमवून ठेवायचं. पण पैसे चोर नाही म्हणून गंजीत लपून ठेवले. गंज कळत तुम्हाला, बाजारीचे कडब्याचे गंजीत लपून ठेवले. उन्हाळ्यात गंजच पेटली. तो पाणी टाका म्हणतच नव्हता, तो फक्त म्हणायचा पलीकडे कोपऱ्यातून वडा. पलीकडे कोपऱ्यात काय वडा लोकांना कळा ना, यालाच नाही होतं पैसे येतील. आणि त्याच्या नशिबाने नेमके अर्धेच पैसे जळले, अर्धेच राहिले. आणि नुसतं असं म्हणायचा, येड लागलं त्याला ते पैसे घेऊन हातात, कारण अर्धे जळले कामालाच येणार. तसं फडणवीस साहेब याव दे तुमचे पैसे कामाला गरीबाच्या, गंजी गोंजी ठुले असले तर. गरीबाच्या लेकराला तुम्ही पुरावे मागायला लागले. काय ते पुरावे त्यात जाऊ? लोकांच्या नोंदी नाहीत आमच्यावर, नोंदी आहेत. काही काही जागेवर काय झालंय, नोंद सापडली पंजाची, थोडं पुढं आलं
लगेच त्याचा नातू लागतो वंशवळी. नातवाला जमीनच नाही राहिली, ते म्हणते तो आम्हाला सोलापूरवादी. त्यांनी ही केली. म्हणजे यांच्या थोडक्यात ई केवाय सारखं आहे. केवाय करा म्हणतात ना शेतकऱ्याचे आता, हा केवायसी करा म्हणतात, तशी सिस्टम आहे ही आरक्षणात बी आपल्या. ई केवायसी आमच्याकडे पोरग आलंय का रे? नाही का? उदाहरण म्हणून सांगतो, आरक्षणाला चिटकून उदाहरण आहे. 10-5 जण जमले शहाणे पारावर रस्त्यात बघायचं. चांगलं सुखात चाललो होते, 2-3 एकर वावर घेतलं होतं, ऊस पीस लावला, 4-2 नमुने भेटले, ते म्हणले मुकादम होय, लय मजा आहे त्याच्यात. चांगलं सुखाने चाललं होतं. 26 टायर केले त्याने बैलगाड्या, 26 बैलगाड्या. फडणवीस साहेब खरं आहे, तुम्हाला परत खोटं वाटत, तुम्हाला वाटत मलाच वाजित, तुम्हाला नाही वाजित, तुम्ही मराठ्याला द्या, हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेते, हे पण फडणवीस साहेब लक्षात ठेवा. त्यांनी काय केलं, थांब रे बाबा, 7चे दाखवून दोघं, मी पुढं माग सरकत नाही. मी त्यांनी काय केलं, 4-5 जणांच्या मित्राचं ऐकून मुकादम झाला. 26 त्यांनी टायर लावले. पण त्या टायरावर काय सिस्टम असते माहितीये का? त्याला ते जीएसटीचे पैसे भरावे लागते. ज्या जवळावर 3 एकर जीएसटी भरू शकतात का गरीब? हा, पण टायरामुळं प्रत्येक टायरवर पैसे आले असते ना लाखांनी, आणि ते आले त्याच्या खात्यावर. बघा, फडणवीस साहेब सुसूत्रता आणि पारदर्शक. फडणवीस साहेब म्हणतात पारदर्शक करा. बघा आता पारदर्शक कसं आहे, टायर कोणाचे काय कोणाचे, पैसे आले त्याच्या खात्यावर, त्याने भरला जीएसटी, म्हणजे तो आला व्हीआयपीच्या रेंज मध्ये. त्याचं कुपनच कॅन्सल केलं. हा ना, कुपन म्हणजे राशन कार्ड. कुपन कळत असं ना फडणवीस साहेबाला? नाही कळत. कुपन म्हणजे कुंपण, हे तार मारणे नाही, चौकून तार मारणे, ते तार कुंपण म्हणते. पण कुंपण म्हणजे आमच्याकडे खेड्यापाड्यात कुंपण म्हणतात बुवा त्याला, पण राशन दुकान बुवा. पिशी घेऊन जात होता 4-5 किलो तांदूळ आणायला, ते म्हणले तू तर जीएसटी भरतो, तुला नसतं. काय फडणवीस साहेब, काय रे तुमचा भिकाला लागते लोक गरीबाचे. पैसे आले मुकादमकीचे, वाटलं झालं. असे किती असतील त्याची कर्जमाफी व्हायना, ते म्हणजे तू व्यापीत मोडायला लागलो. बघा आता कार्यक्रम, बघा मराठी समजून घ्या तुम्ही. शेतकरी सुद्धा जीएसटी भरणाराला माफ नाही, हाय का? मग खोटं बोलतो का मी? आता मग त्यो भरतोय. फडणवीस साहेब फक्त त्याला एकदा येऊन भेटा तुम्ही, त्यो बघा व्यापीत मोडतो का आणि ते जीएसटी भरू शकतो का? कोणत्या मंत्र्यांनी या आणि त्याला फक्त एकदा बघून जा. बरेच मंत्री त्याला बघून फाशी घेते. ते म्हणते खरंच चुकत राव आपल्याकडून, इतक्या गरीबाला आपण कर्जमाफी द्यायना. हे रिअल सांगायला मी तुम्हाला. तुमच्या एका चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ आहे. कर्जमाफीत बसा नाही. मंत्र्यापेक्षा जास्त ते बँकेचे मॅनेजर शाणे, जास्त शाणे तेच. रात्री माझ्याकडे शेतकरी आले, त्यांनी सांगितलं माझ्याकडं 2,56,000 रुपये कर्ज आहे, मला 54,000 यादीत टाकलं. बघा सरकार, एक जणाकडे 1,33,000 आहे, ते म्हणले तू 59 मध्येच बसतो फक्त. काय मॅनेजर ते आता बोलत नाही जास्त. कशामुळं? भरणे मामा म्हणले मी मग उद्या सगळं क्लिअर करून देतो बा म्हणून. पण तुम्ही काय मीडियात बोलू नका, वर नसलेलं लफडं. तिसरंच आमच्या मागे चिटकन, आधीच आमचा फेसकोट पाडेला म्हणे लोकांनी, त्याच्यात तुम्ही काहीतरी लचण सोडून देता. पुन्हा लोक आम्हाला धरते ना, हाते चाललं टाकतो डिझेल, पळतो गाड्या घेऊन, तो कार्यक्रम बंद होते.
आणि खरंच शेतकऱ्यांनी सरकारचे कार्यक्रम बंद करायला पाहिजेत. 2 लाख रुपये कर्ज माफ म्हणते तर 54,000 करायला वरच्या काय यांना म्हणायचं का? ही रिअल परिस्थिती सांगितली मी. असंच आरक्षणाचं चाललंय. मराठ्यांच्या पोराला एसीबीसीतून ईडब्ल्यूएस मधून नोकऱ्या नाही द्यायच्या का हो फडणवीस साहेब? कशामुळे नाही द्यायच्या? मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या असून कुणबी प्रमाणपत्र कशामुळे नाही द्यायचे फडणवीस साहेब? का देत नाहीत तुम्ही त्याच्या व्हॅलिट्या का देत नाहीत? हैदराबाद गॅझेटचा तुम्ही जर GR काढला तर कुणबी प्रमाणपत्र का देत नाहीत? नसता आम्हाला सिद्ध करून द्या. 2-2.5 लाख जर छत्रपती संभाजीनगरला कुणबी आहे गॅझेटमध्ये तर ते गेले कुठं? मला वाटतं 2-2.5 लाख नांदेडला आहेत. दाखवा मला कुठं गेलेत हे तर दाखवा. इथं आता सोक्ष मोक्ष होणार आहे 29 ऑगस्टला. मराठ्याने लक्षात ठेवा. फडणवीस साहेब आता तुमचा सुद्धा कस लागणार आहे मराठ्या संघ. आता समोरासमोर सांगा. आम्हाला तुमच्याशी भांडायचं नाही. उत्तर समोरासमोर मराठ्यांना द्या. हे मराठे गेले कुठं? एका जिल्ह्यात जर 2-2, 3-3, 2.5 लाख कुणबी आहेत. हे मराठे गेले कुठं सांगा आम्हाला. आम्ही तिथं जाऊन विचारतो तू होता का राहायला? तुमचं जर म्हणणं असलं बा ते अमेरिकेत गेले सगळे आम्ही हाकलून दिले. आम्ही तिथं जाऊ एसटीने नाही इमानानं जाऊ. आम्ही आमचं कसं जाऊ? इमानावर गेलो हालत हो ना. त्याशी दिल्लीला गेला ना आग्र्यात गेलं लागला हवालती इमानात देणार म्हणून सांगितलं नाही. हो ना खरंच हालत आहे. हरलं बेकार काम आहे. आग्र्यात गेलं की ती बया आली ती म्हणते कॅप्टन ने बोला मौसम खराब आहे. अरे बापा तुला मला आग्र्यात गेलो सांगते खरं तिथं तर म्हणायचं कमीत कमी तो. हो ना मी खोटं नाही सांगत राव. आपल्या पोटात आला आपण आहे असा खरा आहे म्हणून मराठ्याला आवडतो. लुचाडपणा नाहीये आपल्याकडे काही खोटड्यापणा नाही. आणि तो आर्ध्यात गेलो ती बाई आली ना ती टपरीन तेल टाकल्या. हो ना चॉकलेट दे बिस्किट माग तिची मारण्याची. म्हणलं इतकं माग नको आपल्याला इथे ती आधी सुरुवातीला सुरू केलं होता तिने. सुरुवातीला आल्या दार तो भरायला दार लावले. पुढं आम्हीच होतो. ते लगेच सुरू केलं. याम काढायला घ्या वगैरे हो ना. आणि मी तर फुल टेन्शन मध्ये आलो म्हणतो यावत कुठं राहिलो. इतकं लांब मुंस घेतलं तिने एकटी. तोंडात धरायचे असं फाको असं वडो आणि कोवड्या आणि ते लाल घातलं हो तिने. इकडून घातलं. 2 नाल्या होत्या अशा त्याला काढ्या. ती म्हणजे इसको फुकण्या का फुकेलं की ते फुकत नुसतं मग उडी आणायची. अरे मला उडी आणायची पण काच उघड नाही. इकडं पंखा गिंका सांगा की गॅजेट मधले लोक परदेशात गेलेत किंवा. आप भी अपने खास मौके को यादगार बनाना चाहते हैं तो स्वागत है अल सफा फंक्शन हॉल में, जहां हर शादी, निकाह, रिसेप्शन, बर्थडे पार्टी और हर खुशी का जश्न बनता है शानदार, यादगार और बेहतर। बेहतरीन हॉल, आकर्षक इंटीरियर, आरामदायक व्यवस्था और आपके हर कार्यक्रम के लिए शानदार माहौल। आज ही अपनी तारीख बुक करें। बुकिंग के लिए संपर्क करें 996220/98236 पता धार रोड किनाल के आगे, धार रोड परभणी। अल सफा फंक्शन हॉल, आपकी खुशियों का सबसे बेहतरीन पता। एसके फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट, पलंग, शोकेश, अलमारी, दरवाजे, चौखट और भी बहुत कुछ। एसके फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर्स अवेलेबल है। हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड से बदलकर जाम रोड केनाल के पास की है। आप एसके फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाएं। और हाँ, एसके फर्नीचर पर आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब से कस्टमाइज कर सकते हैं। हमारे पास सागवान कट साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा कर मिलेगा। हमारा पता
जाम रोड केनॉल के पास। मोबाइल नंबर 9420033825 या फिर 9923257259। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। परभणी शहर का खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो, अल्फाइज मेडिकल के पास, एक मीनार मस्जिद के करीब, दरगाह रोड, परभणी। सैयद जावेद हाशमी साहब, जिनका मोबाइल नंबर 9860712367, उसी के साथ में रेहाना परवीन बाजी, मोबाइल नंबर 9970185683। इन लोगों से आप रिश्ते के ताल्लुक से मालूमात ले सकते हैं। अगर आप भी अपने लड़के के लिए लड़की देख रहे हैं या लड़की के लिए लड़का देख रहे हैं तो ऐसी सूरत में परभणी शहर के खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें। इनका मोबाइल नंबर दिया हुआ है। अगर डॉक्टर्स, इंजीनियर्स, लेक्चरर्स, टीचर्स, नर्स, पॉलिटिशियंस जैसे आपको अगर रिश्तों की जरूरत है तो ऐसी सूरत में आप खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो के ऑफिस पर आकर कांटेक्ट कर सकते हैं। मोबाइल नंबर से, जो मोबाइल नंबर दिया हुआ है, इस पर राब्ता कर सकते हैं। तो आज ही अपने लड़के के लिए लड़की अगर आप देख रहे हैं तो ऐसी सूरत में खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें, या लड़की के लिए लड़का अगर तलाश कर रहे हैं तो ऐसी सूरत में आपको टेंशन लेने की जरूरत नहीं, फिक्र करने की जरूरत नहीं। खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें। 700 से ज्यादा यहाँ पर लड़कों के बायोडाटा मौजूद हैं और 800 से ज्यादा लड़कियों के बायोडाटा, वेल क्वालिफाइड पढ़ी लिखी लड़कियों के बायोडाटा खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो के ऑफिस में मौजूद है। तो एक बार जरूर कॉल करें और इनसे संपर्क करें।